नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लेक लाडकी योजना. लाडक्या लेकीला 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मिळणार आहे. तर नवीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलीचा अर्ज केला तर तुम्हाला तिचं जन्मानंतर तिचं वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 1,01,000 रुपये या ठिकाणी लाभ मिळणार आहे. लाभ घेण्यासाठी अर्ज कुठून करायचा, याबरोबर या योजनेअंतर्गत असलेली पात्रतेचे निकष काय आहे, यासंबंधी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की आता तुम्ही जर महाराष्ट्र राहणार असाल तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा चार्ट रिलीज करण्यात आलेला आहे. आपण आता बघणार आहोत चार्टमध्ये काय काय. हे लेक लाडकी योजने उद्देश म्हणजेच की मुलीच्या जन्माच्या प्रोत्साहन देऊन तुम्हाला मुलीचे जन्मदर वाढवणे आहे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे आणि म्हणजेच की मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व शाळा बाह्य मुलींचे प्रमाण 0 तर त्यानंतर आपण्यासाठीही प्रोत्साहन करणे, अशा प्रकारचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत मुलींसाठी असणार आहे. त्यानंतर्गत या योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी पात्रतेचे निकष किंवा लाभार्थी पात्रता ही कशी असेल, कोणत्या कुटुंबातील मुलींसाठी तुम्ही अर्ज करू शकता, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. की पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांमध्येच दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी 1 एप्रिल 2023 रोजी त्यानंतर जन्मलेल्या मुली आहे किंवा अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे. आपण बघणार आहोत की भरपूर प्रकारची अशी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. त्या रेशन कार्ड तुम्हाला इथे कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्या जर एखादी मुलगी जन्माला आलेली असेल व त्याच्या 1 एप्रिल 2023 नंतर त्या तुम्ही या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकणार आहोत. ही 2 असेल किंवा 1 असेल मुलगी तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकणार आहात. 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही अर्ज करता येणार नाही. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच की तुम्हाला डोमासाईल प्रमाणपत्र हे सादर करावं लागणार आहे. डॉक्युमेंटरी तुम्हाला आता इथे लागणार आहे. आपण बघणार आहोत की स्वरूप जी काही मुलगी आहे जिचा अर्ज तुम्ही केलेला आहे, ते अर्ज केल्यानंतर ती पात्र ठरते. पात्र ठरल्यानंतर तिचा कसा प्रकारे लाभ मिळतो आता बघणार आहोत. की फायदा कसा होतो, म्हणजेच की मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये मिळतात. त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात. 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात. 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये मिळतात. आणि लाभार्थी मुलींचे वय हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये मिळतात. व तसे सगळे पूर्ण पैसे मिळून मुलींना 1,01,000 रुपये या ठिकाणी या योजनेअंतर्गत मुलींना पात्र झाल्यानंतर मिळतात. तर पात्र मुलीला अशा प्रकारचा हा लाभ योजनेअंतर्गत या ठिकाणी मिळतो. योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला म्हणजेच की अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे तुम्हाला या योजनेसाठी संपर्क साधू शकता व तिथून तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.